नवी मुंबई में महायुति गठबंधन को बड़ा झटका लग सकता है। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियन आवेदन गठ के नगर निगम चुनाव में स्वतंत्र लड़ाई की चेतावनी दी गई है। रिफाइक ने साफ कहा है कि अगर उन्हें नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में टिकट नहीं दिया गया तो वे सवज्जत पक्षों के साथ या फिर अकेले ही चुनाव मदों पर उतरेंगे। रिफाइक के जिलाध्यक्ष महेश खरे ने बीजेपी और शिंदे गठ पर नाराजगी जताते हुए कहा, चुनाव आते ही आठवले साहब और हमारी कार्यकर्ता को याद आती है। इस बार टिकट न मिले तो रिपाई अपना रास्ता खुद तय करेंगी। आइए जानते हैं और क्यों क्या कुछ कहा महेश खरे ने। दुर्भाग्य आहे की इलेक्शन खासदारकी आमदारकी जे असताना त्यावेळेस आठवले साहेबांचं महत्त्व त्यांना कळत असतं। ज्यावेळेस नगरपालिका आणि पंचायत समितीच्या इलेक्शन येते त्यावेळेस ह्यांना विसर पडत असतो। मोठे पक्ष झाले हे त्यांना हे विसर पडतो की आपण मोठं कोणामुळे झालो आहे। आपली भावना कशी असली पाहिजे लहान पक्षाबद्दल आदरतेने बघणं, आम्ही लोकांना आदरतेने बघतो। जोही आमदार खासदार निवडेल त्याला आम्ही आदरतेने बघत असतो आणि आमची भूमिका आठवले साहेबांनी दिलेला आदेश त्याप्रमाणे वागत असतो। आजची भूमिका आम्हाला असं वाटते की मंदा म्हात्रे त्यांच्या पक्षाचा बैठकी लावतात तिथे आम्हाला विचारत घेत नाही। इथे गणेश नाईक त्यांच्या पक्षाचं काय चाललंय हे आम्हाला आजपर्यंत कळत नाही। आम्ही गणेश नाईकाला पत्र दिलंय, आज जवळजवळ 15 महिना झाला। वारंवार त्याच्या संपर्कात त्यांच्या पीएनच्या वगैरे की साहेबांची आमची भेट करून द्या, आम्ही पत्रसुद्धा दिलं त्यांना, पण त्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठेही बैठकीला बोलवलं नाही किंवा त्याबद्दल चर्चा इलेक्शनच्या केल्या नाही। दुर्भाग्य आमचं एवढंच आहे की आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षाचं काम करतो युती असल्यामुळं, पण ते अप्रामाणिकपणाने वागून आमच्याबरोबर आमच्या पक्षाची जी कशा प्रकारची जयदानी करता येईल, यांना सत्तेत कसं जाता नाही अशी त्यांची भूमिका असेल तर ही त्यांची चुकीची आहे। अत्यंत चुकीची भूमिका ते मांडतात आहे। कारण पक्ष जेव्हा मोठा होतो ना तर आमच्यासारख्याच्या कुबड्या घेऊनच ते मोठे होत असतात, हे ते विसरतात। ज्यावेळेस आरपीआय सोबत नसते ना तेव्हा त्यांना जाणीव होते की आरपीआयची किंमत काय आहे। आज आरपीआयला विश्वासात न घेण्यामुळे आज त्यांना असं वाटतं की आमचं काय, आम्ही मोठे पक्ष, आम्हाला यांची गरज पण लागत नाही। आम्ही पैशाच्या जीवावर आणि सत्तेच्या जीवावर आम्ही काही करू शकतो, पण या देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि लोकशाहीला मानणारा जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आहे। आज भारतातल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भारताचा प्रत्येक माणूस सुज्ञ झालेला आहे आणि त्यामुळं माझी अशी भूमिका आहे की लवकरात लवकर जर भाजपने आणि शिवसेनेने आमच्यावर युतीची बोलणा नाही केली तर याचे परिणाम त्यांना महानगरपालिकेत भोगावे लागतील अशी आमची भूमिका आहे। काय म्हणजे निवडणूक लढण्यावर रिपब्लिकन पक्ष ठाम आहे किंवा दुसरं काही सोशल इंजिनिअरिंग करण्याची तुमची काय तयारी आहे? आमची सोशल इंजिनिअरिंग की समविचारी पक्षाला सोबत घेऊन नव्या मुंबईमध्ये कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही लढणार आहोतच। आमची तयारी झालेली आहे। पूर्ण 128 प्रभागामध्ये आमचे उमेदवारांची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे। जर यांनी जर असं जर आम्हाला प्रोग्राम दिला नाही तर आम्ही प्रत्येक वार्डामध्ये आमचे उमेदवार उभं करू आणि मग आमची किंमत काय आहे हे त्यांना जाणीव करून देऊ।